तर सर्वांना नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आनंदाची बातमी खरं सांगतो मी नक्की, पण एकदा तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगतो की नेमकं कसं सांगा झालं काय. सांगा. 2 मिनिट सांगतो. हे आपलं तुम्हाला माहिती रडकाना चालू असते. आता तर बाळ येणार आहे, जरा शांत हो. हा नक्की मित्रांनो, बाळ येणार आहे. सांगतो कसं काय तुम्हाला सर्व हा मला बोलू दे. असं वाटत नसते बाळ मग तुमच्यासारखं निघतंय. खुश आहे खुश आहे. तर मित्रांनो हे थांब का 2 मिनिटं, मी लोकांना दाखवेल करणार आहे. असं दाखवा, ठेवून काय करायचं दाखवा. अगं थांब ग बाई, जर 2 मिनिट थांब, अजून खुश होऊ नको मित्रांनो, खुश होऊ नको. काय म्हणतो तुम्हाला सांगतो तेही सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस अंजलीचं ऑपरेशन होऊन 3 वर्ष पूर्ण झाली, अंजलीचं आज ऑपरेशन होऊन, आणि ऑपरेशन झाले की 3 वर्ष. लय खुश होऊ नको, थांब. कधी पण साजरा करायचो नाही. 2 मिनिट थांब. साजरा ए गपराय. तर मित्रांनो सॉरी, माफ करा. आता महत्वाचं मला बोलायचं काय की अंजलीचे ऑपरेशन होऊन 3 वर्ष झाले, आणि मेंदूचे जे कोणाचं ऑपरेशन होत असतं त्याला सरासरी 1 वर्ष त्याला मुदत असते ऑपरेशन झाल्यापासून. तो तेवढा तर रिकव्हर होऊ शकतो, त्यापेक्षा रिकव्हर होऊ शकत नाही. तर तुम्हाला माहिती आहे की आपण सर्वांनी किती अंजलीसाठी प्रार्थना केली, एफर्ट्स लावले, अंजलीचं व्यायाम घेतलं, आणि त्यातून अंजली अतिशय सुखरूपरित्या रिकव्हर झाली आणि खूप छानरित्या ती आता मजबूत धनकड आहे. फक्त एवढंच की प्रॉब्लेम अजून सुद्धा वन साइड चेहरा लकवा आहे अजून, म्हणजे नॉर्मल कळत नाही, आणि बॉडी वन साइड लकवा आहे, आणि बॅलन्स प्रॉब्लेम आहे. बॅलन्स प्रॉब्लेम का? कारण जे ट्युमर होतं ते जे काही थर्ड स्टेजचं ट्युमर होतं, त्या ट्युमरने अक्षरशः पूर्ण मेंदूला खाल्लं होतं. जे बॅलन्सिंग म्हणजे छोटा मेंदू असतं त्याचा अर्धा भाग थोडासा ते मेंदूने खाल्लं होतं. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ते गाठीने खाल्लं होतं. तरी एवढं थर्ड स्टेजला म्हणजे तिसऱ्या स्टेजला असताना देखील स्वामी समर्थांची साथ आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि थोडंफार माझी मेहनत सांगतो की माझी थोडीफार लई नाही, माझी थोडीफार मेहनत, कारण तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. हे आज आम्ही जे काही जगतोय आनंदाने तुमच्या कृपेने जगतोय. तर अशात आम्ही अंजलीचं बाळाची तयारी आम्ही चालू केली होती. भले हेही सांगतो की जर समजा अंजलीला बाळ जरी नाही बसलं असं तरी आम्ही दत्तक घेण्याचा विचार आम्ही केला होता. पुढचा विषय असा की घरात हे स्वतः लहान बाळ आहे आणि आता हिला लहान बाळ होणार आहे. 2 मिनिटं. तर चॅलेंजिंग माझ्यासाठी असणार आहे की मी हे सांभाळणार कसं, कारण घरामध्ये आई बाप नाही आहेत, कारण माझ्या एवढे वारलेले आहेत. हे तर सगळं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आमचे मायबाप आहात. आता सांभाळणार तर मीच आहे, सगळं मलाच बघायचं आहे. सांभाळाचं तुम्ही बघाचं, तुम्ही सगळं हागणं उठणं काढायचं. हा, दूध कोण पाजणार? तूच, मी नाही. तेवढं घ्यायचं घ्या, घेऊन जा मनाचं. असं मित्रांनो ऐका. तर अजून पुढची गोष्ट आहे ती, कारण काय माहितीये का, अंजलीला आपण रेडिएशन थेरपी दिली होती, म्हणजे तिसरं ऑपरेशन होतं अंजलीचं. आणि त्यावेळेस दिल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की बाळावर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ जन्मणाऱ्या बाळाला डोळा नसू शकतो किंवा हात नसू शकतो, असं काहीतरी डॉक्टरने सांगितलं होतं. साधी गोष्ट आहे, आपण मेडिकलरित्या भरपूर पहिला डॉक्टर विश्वास ठेवला. ज्या डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा आपण स्वामी समर्थाकडे धाव घेतली आणि स्वामी समर्थांनी अंजली सुखरूपरित्या बाहेर काढलं. यावेळेस पण असंच झालं. पहिल्या डॉक्टरांवर परिपूर्ण विश्वास ठेवला मी अंजलीच्या प्रेग्नन्सीसाठी. प्रत्येक लोकांनी ज्या ज्या ठिकाणी जायला सांगितलं कमेंटमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो. अक्षरशः भरपूर पैसे घातले, नसतानाही घातले, पण काही परिणाम नाही पडला. शेवटी स्वामीवर विश्वास ठेवला. स्वामी म्हणलं तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही जी काही मला अवलाद द्याल ती अवलाद पुढेही स्वामी भक्ती असली पाहिजे आणि लोकांचं कल्याण करणारी असावी. म्हटल्यानंतर स्वामींच्या कृपेने बसलेला आहे आणि मी अक्कलकोटला इथून चालत पायी निघणार आहे. निघताना मी थांब मला बोलत थांब. निघताना मी नक्की सगळ्यांना सांगेन की कधी निघणार आहे, काय निघणार आहे, कारण जेणेकरून तुम्हालाही सांगेन की कसं स्वामी समर्थांना साकडं घालत, जसं मी अंजलीच्या ऑपरेशन वेळेस साकडं घातलं होतं, इच्छा लगेच पूर्ण झाली, आणि हिच्या वेळेस पण आता घातलेलं आहे, इच्छा लगेच पूर्ण झाली. प्लस पॉइंट, अंजलीची जी मानसिक पाळी होती ती कमीत कमी वर्षभर आली नव्हती ऑपरेशन नंतर. एमसी जे आहे म्हणजे प्रॉब्लेम जे आहे मानसिक पाळी, ती 3-3 महिने किंवा 6-6 महिने येत होती. लोकांची 1.25 महिने अशी क्रॉस होते तरी त्यांना मूळ बाळ होत नाही. अंजली तर अशक्य होतं बाळ होणं किंवा बाळ बसणं देखील, पण स्वामींच्या कृपेने कुठलंही मेडिकलची गोळी न खाता ना कोणाची ट्रीटमेंट न घेता आज सुखरूपरित्या अंजलीला बाळ बसलेला आहे. आणि आजच आम्ही जाऊन माझे वडील आले असं म्हणतो मी, कारण ते खाऊ घालत सांगतो, खाऊ घालते त्यांना. जी गाठ होती ती थर्ड स्टेजची होती आणि शक्य नाही की माणूस त्यातनं बाहेर पडू शकत नाही, आणि आताही त्या स्वरूपात आहे. पण अंजलीचं मन शक्तिशाली, ती म्हणते की जर तुम्ही लढताय तर मी का नाही, अशा हिशोबाने अंजली सध्या लढते. आणि त्या हिशोबाने आम्ही जीवन जगतोय सध्या आमचं दोघांचं. अजून 3 महिने होईपर्यंत, 3 महिन्याचं बाळ होईपर्यंत अजून काही खरं नाही, म्हणजे मला तर वाटतं. कारण काय 3 महिन्यामध्ये बाळाला हातपाय फुटतात, नंतर मणका फुटतो, नंतर डोळे येतात, बोट येतात. मग ते रेडिएशन थेरपीचा काही परिणाम पडलेला आहे की नाही आपल्याला त्यावरती बघायचं आहे. आणि 3 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची सोनोग्राफी मी करेन. त्यावेळेस मी अक्कलकोटला इथून पायी, जसं मागच्या वेळेस अनवाणी गेलो होतो तसंच मी अनवाणी चालत जाईल.
आणि जर कोणी इच्छुक असेल माझ्यासोबत आता येतील, भरपूर लोक येतील, कारण त्यांना माहिती आहे की स्वामींची प्रसिद्धी लोकांना, खूप लोकांना येत आहे. आणि त्यास मी नक्की प्रत्येकाला सांगेन की कसं साकडं घालतात आणि साकडं घातल्यानंतर कसं चालत जातात आणि काय करावं लागतं काय नाही, नक्की प्रत्येकाला सांगतो. स्वामी प्रत्येकाचे आहेत, तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. फक्त आता आम्ही खरं तर दोघं नाही आहेत, आमच्या तिघांवर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असला पाहिजे. तुम्हाला माय बापांना मी हात जोडून विनंती करतो. तर आता 2 मिनिट बोलू द्या. घे तुझं बाळा दाखवा, घेऊन काय करू, दाखवतो. 2 मिनिट थांब ना मित्रांनो. हे बघा, इथे मी फाईल लावले बघा. हा इथे दिसत असेल तुम्हाला. इथं नाही लावलं कुठं. अरे बाळा, ते एडिटिंग मध्ये करता येत असते. तर 2 मिनिट थांब. इथं लावलाय मित्रांनो, इथं बघून घ्या. आणि इथं आजचा रिपोर्ट आहे आणि हे जो आहे त्यास बाळ होत नाही म्हणून रिपोर्ट आहे इकडचा. स्वामींची कृपा आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. लाईट पण लागले, खूप छान, धन्यवाद. अंधश्रद्धा नाहीये, पण श्रद्धा मनामध्ये आहे, हे लक्षात ठेवा माझ्याबद्दल. तर माझी तर दुसरी महत्वाची गोष्ट काय महत्वाची की मित्रांनो, ज्या स्त्रियांना माता बहिणींना मूळबाळ होत नाही, तर मी काय केलं, परत हळद आणि नंतर परत आवळा आणि आपलं अद्रक याचा ज्यूस करून दररोज सकाळी, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तेच मी दिलं. आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये बाळ म्हणजे सुखरूपरित्या पोटामध्ये सध्या तरी सुखरूपरित्या आहे. आता 45 दिवस आजचा आहे बाळ बसून. आणि आनंद ह्या गोष्टी. आणि बरं, आज गुरुवार आहे. आज गुरुवारीच बातमी कळाली की मूलबाळ बसले. अंजलीचं ऑपरेशन पण गुरुवारीच झालं सक्सेसरित्या आणि आमचं लग्न पण गुरुवारी झालं. जे काही झालं सगळं गुरुवारी झालंय. चांगलं झालंय स्वामींच्या कृपेने. आणि जे काही वाईट झालं ते माझ्या हिशोबाने झालं, मी म्हणतो. कारण काय, आपण दोष देऊन कोणाला चालत नाही. आपल्या चुका आपण आपल्या पदरात घ्यावं लागतात. आणि जे काही चांगलं झालं दुसऱ्यामुळे झालं म्हणायचं, आणि जे काही वाईट झालं आपल्यामुळे झालं. आणि मित्रांनो, खूप आनंद वाटतोय. अक्षरशः असंख्य असे माता स्त्रिया असतील ज्यांना मूलबाळ होत नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा. ज्यावेळेस डॉक्टर हात वर करतील त्यावेळेस स्वामींकडे साकडं घाला. साकडं कसं घालायचं मी चालत जाताना नक्की सांगेन. आणि मी एक महत्वाचं बोलतो की एका मी मुलासाठी, एका लहान एक स्त्री आहेत, एक त्यांचं नाव घेऊ शकत नाही त्या ताईंचं, मी सांगेन मी चालत जाताना. त्यांच्या मुलासाठी मी म्हणलं होतं की जर तुझं मुलगा, ते जरा व्हेंटिलेटर होता, मुलगा मराठीच्या घाईमध्ये होता, अक्षरशः लहान 1 वर्षाचा होता. मी त्यावेळेस त्यांना म्हणलं की तुमच्या मुलासाठी मी साकडं घालतो स्वामी समर्थांना, जर तुमचा मुलगा सुखरूप ते बाहेर आला तर मी अक्कलकोटला पायी चालत जाईल. असं म्हणा की स्वामींनी माझं ते स्वभाव बघितला की दुसऱ्यांसाठी तडपडतोय. आणि असं म्हणा की ते बाळ पण एकदम छान सुखरूप ठणठणीत झालंय. आज मजबूत आहे, व्हेंटिलेटरमध्ये त्याला काढलाय. आणि आमच्या अंजलीच्या पोटामध्ये बाळा बसलाय. म्हणजे स्वामी असं म्हणतात की तुझे कर्म करतो त्या कर्माचं फळ मी देतो नक्की, निस्वार्थ भावने. आणि तेच प्रकार माझ्यासोबत घडला आणि छान वाटलं. प्रत्येकांना सांगतो की अक्कलकोटला जाताना कसं काय करायचं, स्वामी विश्वास कसा ठेवावा, हे ग्रंथ वाचल्याने काय होतात की नाही. मी तर बघा तुम्हाला स्वामी शपथ खाऊन सांगतो की मी फक्त आणि फक्त नामस्मरण करतो. असं कुठलंही मी काही वाचत नाही. कारण काय, मी स्वामी विश्वास ठेवतो. नाम जप हे अंतिम सत्य अजूनही सांगतो. अंजलीचं जे काही आतापर्यंत ऑपरेशन झालं ते काही स्वामींचा माझ्या डोक्यावर हात होता आणि अजूनही आहे, ते फक्त नामजपामुळे आहे. तुम्ही नामजप नक्की करा. आणि नामजप करत असताना तुमच्या डॉक्टरांकडे जात चला. प्रत्येक गोष्टीची फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा की होईल आणि होणार म्हणजे होणार. आणि ज्यावेळेस जाल त्यावेळेस स्वामीने सांगा, स्वामी जे काही वाईट कर्म माझ्याकडून झाले, मी वाईट कर्म फेडण्यासाठी मी पायी चालत, जे काही वेदना होतील त्याने माझे कर्म नष्ट होतील. एवढं फक्त मनामध्ये निश्चित धोरण करा आणि निघत चला. तर मी तुम्हाला दाखवतो की अंजलीच्या आम्ही म्हणजे किती वेळा आम्ही टेस्ट केले होते अक्षरशः. तर इथं ते बाळा चेक करण्याचं, प्रेग्नेन्सी चेक करण्याचं, इथं सगळे ते किट आहे. आंबट टाक नाही माझ्या हातामध्ये बसेना. मित्रांनो, एवढा असंख्य वेळा आम्ही अंजलीचा प्रयत्न केले होते बरं का. लगेच नाही पडत का बाई, नाही पडत, थांब जर 2 मिनिटं. मित्रांनो, असंख्य वेळा आम्ही प्रयत्न केले होते. लगेच आम्ही स्वामीवर सगळं लगेच टाकलं नाही की स्वामी लगेच करा म्हणून, नाही. पहिला म्हणजे परिपूर्ण प्रयत्न केला. स्वामी ज्यास कळालं की हा प्रयत्न करतोय, म्हणजे प्रयत्नाला यश देण्याचं काम त्यांच्या हातात आहे. म्हणतात ना 99% कष्ट आणि 1% नशीब, तसंच हा प्रकार आहे. आणि ह्यामध्ये मी समजतो की आज मला म्हणजे बाप होण्याचं सौभाग्य तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने मला भेटलंय. ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 ऑक्टोबरला मी एखाद्या वेळेस चालत निघेन अक्कलकोटला, असं माझं नियोजन आहे. त्यावेळेस प्रत्येक स्वामी भक्ताने नियोजन करा की आपण अक्कलकोटला पायी वारी जाऊन आणि आपल्या कर्माचा नाश करून आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी ह्या मनोभावेने सगळेजण तयार व्हा. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल मी अशी अपेक्षा करतो. आपण ऑक्टोबर महिन्यामधला एक छानसा गुरुवार बघून आपण अक्कलकोटला चालत निघूयात. आणि दुसरं अजून काय महत्वाचं बोलायचं राहिलं असं मला वाटत नाही. हा, आता इथून मी दररोज शॉर्ट्स टाकत राहणार की दररोज मी अंजलीची काळजी कसं घेतो, जसं ऑपरेशनच्या वेळेस घेतलं होतं. खरं खूप छान. मी त्यावेळेस खरं तर नवऱ्याचं नाही तर बापाचं कर्तव्य पार पडलं होतं. आणि ह्या वेळेस आता फक्त नवऱ्याचं कर्तव्य, आता ह्यावेळेस खरं तर नवऱ्याचं कर्तव्य पार पाडतो. त्यावेळेस बापाचं कर्तव्य पार पाडलं होतं, आता नवऱ्याचं पाडतोय. तर नक्की नवऱ्याचं कर्तव्य काय असतं, कसं असतं ते बघा.
मी झाडू तर दररोज काढतो, घरामध्ये फरशी पुसतो, स्वयंपाक बनवतो, मी सगळं करतोच. पण आता आता तुमच्या सगळ्यासमोर दाखवायची वेळ आहे. नक्की दाखवतो आणि छान वाटेल सगळ्यांना दाखवायला की नवऱ्याने बायकोची कशी काळजी घेतली पाहिजे आहे ना. आता 2 शब्द आपले अंजलीबाई मनोगत व्यक्त करतील. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी काय करू मी काय करू बोला ना, काय तर बोला. खुश काय सांगा तुम्ही बोलू? किती काय समाधान आहे तुम्हाला, बाळ होतंय, डॉक्टर शक्य आम्ही नाही म्हणले होते. खूप आनंदात आहे. हा, हा अजून काय सांगू काय जे येईल ते मनात सांग. आहे नी आता स्वामी समर्थांना चालत जाणार आहे. हा, ते सांगितलं मी. पुढचं काय तर सांगा तुम्ही, काय? तुमचं काय तर नवीन क्रिएट करा. मला काय सांगू हं. माझ्या बाळाला भेटायला यासाठी बाळाला यायच्या नक्की अंजलीच्या भेटायला या. आणि कारण काय बघा मित्रांनो, आम्हाला पाठीमागे कोण नाहीये, पुढे मागे कोण नाहीये. आलं तर तुम्हीच येणार आहेत हे मला माहिती आहे. तर आलं पाहिजे बरं का नक्की. तुम्हाला खरंच आमची शपथ आहे, प्रत्येक जण यायला पाहिजे आमच्या बाळाला बघण्यासाठी. जरा या नक्की. आम्ही काही शब्द बोलू शकत नाही, पण या नक्की. अजून काय? अजून काय नाही अजून काय नाही. अतिशय बेकार परिस्थितीमधून अंजली मी बाहेर तोंड देऊन बाहेर आलो. आणि आता परत एकदा परीक्षा देऊ घेतोय आमची कशी घ्यायची. आता इथून नक्की हात जोडून सांगतो की आमचे रेग्युलर शॉर्ट्स येतील जे मिनी असतील. कारण मित्रांनो हे बघा, घरातलं सगळं करायचं, परत बाहेर कामाला जायचं, काम करून नंतर परत घरी यायचं, त्याच्यानंतर परत व्हिडिओ एडिटिंग करायचं, होत नाही. जास्तीत जास्त मी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत व्हिडिओ टाकेन. प्लीज समजून घ्या, हात जोडतो. कारण माझी कंडिशन समजून घ्या. तर मग आता कधी कोण असलं असतं किंवा माझं कोण असलं असतं तर मी अंजलीचं वजन त्याच्या खांद्यावर टाकलं असतं, पण असं कोण नाहीये घरामध्ये, सगळं मलाच ते करायचंय. त्यासाठी 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, माफ करा. मी तेवढं मोठं होणार नाही, कारण मित्रांनो खूप मोठं रडगाणं असतो डिलिव्हरीचं, कारण माहिती आहे असं आहे. ते प्रेग्नेंट होतं का मी प्रेग्नेंट नव्हतो, मी प्रेग्नेंट नव्हतो मित्रांनो. मग कसं काय तुम्हाला माहित आहे माहिती आहे म्हणजे आता म्हणजे आमच्या दिदीचं वगैरे झालं नाही का, स्नेहा दिदीचं वगैरे. ठीक मग म्हणजे वडिलांनी आमच्या दाखवलंय की बहिणींचं करताना कसं असतात त्याचा त्रास, बायकांना किती त्रास होतो ते. आणि मित्रांनो प्रत्येक जण अंजलीच्या लेकरासाठी एक जण चिड्डी शिवा, एक चटणी जण नाही लंगोट लंगोट शिवा, अजून अजून टोपी टोपी ते शिवा, हिरव्या कलरची साडीची टोपी असते, चोळीची थोडी चोळी असते. करा. अजूनही अंजलीला असंख्य डॉक्टर म्हणतायत की अजून आयुष्य खूप कमी आहे, नंतर बाळ झाल्यानंतर तिला खूप त्रास होणार आहे. हे बघा, एक माहिती आहे की प्रत्येक स्त्री ज्यावेळेस जन्माला येते ना, त्यावेळेस तिची इच्छा असते की ती आई झाली पाहिजे थोडक्यात. आणि ते प्रत्येक स्त्रीला ते अधिकार असतो. आणि ज्या स्त्रियांना तो अधिकार भेटत नाही ते दुसऱ्या लेकरांच्या आया नक्की बनतात, एवढं मला माहिती आहे. जर अंजलीला सौभाग्य लाभलं तिला आई होण्याचं, तर मी प्रयत्न करेन की ते सुखरूपरित्या आणि व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे. 3 महिन्यानंतर कळेल की बाळ सुखरूप आहे की नाही किंवा कसं आहे. त्यामुळे मी आम्ही आनंद साजरा करणार नाही. कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस आपण व्हायच्या अगोदर किंवा ध्येय गाठायच्या अगोदर जर आपण आनंद साजरा केला तर नक्की ध्येय गाठायच्या अगोदर आपलं सत्यानाश होतो, हे माहिती आहे. त्यामुळे आम्ही फक्त एवढं दाखवू की मी कशी मेहनत करतोय माझ्या होणाऱ्या बाळासाठी. आणि आता त्याचा मी लाड भरपूर करेन. जे काय असेल ते माझ्यासाठी सगळं बाळ असेल आता इथून पासून मित्रांनो. तिकडा मी कोण आहे मग ती तू आई आता, तू संपला खेळ तुझा. बाबर आहे मित्रांनो बाळ येणार गोंडस काय असेल, मुलगी असेल तर लयच भारी. सर्वप्रथम झोपते मी दिवस बाळाला सर्वप्रथम मुलगीच झोपवायचा आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं. सर्वप्रथम तर मुलगीच व्हावी, कारण तिच्यासोबत मला छान टाइमपास मजा करता येईल करता येईल. आणि पण स्वामींच्या कृपेने आय थिंक पेढाच खायला भेटेल मला असं वाटतंय. हो, काय स्वामींची इच्छा जी असेल ते असेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. करा की. धन्यवाद. जिरली आमची.